नमस्कार मंडळी, नोकरी ऑनलाईन केंद्र या यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्र शासन याच्यामार्फत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये धुळेमध्ये या ठिकाणी पदभरती सुरू झालेली आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला एकूण 137 जागांची गट ड संवर्गातील सर्व सेवा रिक्त पदांची या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येईल. ह्या सर्वांची डिटेल्स तुम्हाला sbhgmc.dhue.org ह्या वेबसाईट थ्रू ऑनलाईन फॉर्म तुम्ही भरू शकता. आपण आजच्या व्हिडिओमध्ये या जाहिरात संदर्भात संपूर्ण माहिती घेणार आहोत. त्यापूर्वी त्या चॅनलवरती चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. जर आपण असा व्हिडिओ सुरू करूया. ओके, तर मित्रांनो, महाराष्ट्र शासनामार्फत या ठिकाणी गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये या ठिकाणी गट ड संवर्गातील सर्व रिक्त पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. त्याचबरोबर हा फॉर्म मित्रांनो तुम्हाला IBPS द्वारे या ठिकाणी ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. ऑनलाईन फॉर्म 3/1/24 पासून ते 24/1/2024 पर्यंत तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरू शकता. त्याचबरोबर एक्झामचे 7 दिवस या ठिकाणी तुमचं हॉल तिकीट मिळणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी पेमेंट पात्रता या ठिकाणी पाहणार आहोत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला पहिली पोस्ट असणार आहेत प्रवेशा परिचय, एकूण 7 जागा असणार आहेत. 19,900 ते 92 63,200 दरम्यान पे स्केल असणार आहेत. त्याचबरोबर एकूण 7 जागा ह्या सर्व आरक्षणा या ठिकाणी लागू राहणार आहे. त्याचबरोबर एक मित्रांनो तुम्हाला शिपाई एकूण 5 जागा असणार आहेत. 15,000 ते 47,600 दरम्यान पे स्केल असणार आहे. एकूण 5 जागा असणार आहेत. त्याचबरोबर पहारेकरी एकूण 5 जागा 15,000 ते 47,600 दरम्यान. त्याचबरोबर परिचर एकूण 1 जागा पे स्केल तेच राहणार आहे. दप्तरी एकूण 1 जागा पे स्केल सुद्धा तेच राहणार आहे. शव विच्छेदन परिचर एकूण 5 जागा असणार आहे. पे स्केल 15,000 ते 47,600 दरम्यान असणार आहे. प्राणीग्रह परिचर एकूण 3 जागा 15,000 ते 47,600 दरम्यान पे स्केल राहणार आहे. सफाईगार एकूण 2 जागा 15,000 ते 47,600 दरम्यान पे स्केल राहणार आहे. शिंपी ह्या पदासाठी मित्रांनो एकूण 1 जागा 15,000 ते 47,600 दरम्यान पे स्केल राहणार आहे. दंत परिचर ह्या पदासाठी मित्रांनो 15,000 ते 47,600 दरम्यान पे स्केल राहणार. त्याचबरोबर वाहन चालक ह्या पदासाठी मित्रांनो एकूण 1 जागा असणार आहेत. 15,000 ते 47,600 दरम्यान पे स्केल राहणार आहे. वसतिगृह मेस सेवक एकूण 1 जागा पे स्केल तेच राहणार आहे. कक्ष सेवक ह्या पदासाठी एकूण 31 जागा असणार आहेत. पे स्केल 15,000 ते 47,600 दरम्यान असणार आहे. रुग्ण वाटप वाहक 15,000 ते 47,600 पे स्केल असणार आहेत. एकूण 2 जागा. न्हावी एकूण 3 जागा पे स्केल तेच राहणार आहे. धोबी एकूण 4 जागा पे स्केल तेच राहणार आहे. शिपाई एकूण 5 जागा त्याचबरोबर पे स्केल तेच राहणार आहे. चौकीदार एकूण 3 जागा 15,000 ते 47,600 पे स्केल तेच राहणार आहे. प्रवेशा परिचय एकूण 1 जागा पे स्केल तेच राहणार आहे. त्याचबरोबर माई एकूण 1 जागा पे स्केल सुद्धा तेच राहणार आहे. त्याचबरोबर महिला कक्षसेवक एकूण 9 जागा असणार आहेत. पे स्केल तेच राहणार आहे. बाह्य रुग्णसेवक एकूण 4 जागा पे स्केल सुद्धा तेच राहणार आहे. सुरक्षा रक्षक एकूण 3 जागा असणार आहेत. पे स्केल तेच राहणार आहे. प्रमुख स्वयंपाकी एकूण 4 जागा पे स्केल तेच राहणार आहे. त्याचबरोबर सहाय्यक स्वयंपाकी एकूण 2 जागा असणार पे स्केल तेच राहणार आहे. त्याचबरोबर स्वयंपाकी सेवक एकूण 5 जागा पे स्केल तेच राहणार आहे. क्षेत्रीयन त्याचबरोबर एकूण 3 जागा पे स्केल तेच राहणार आहे. सफाईगार ह्या पदासाठी मित्रांनो तुम्हाला 15,000 ते 47,600 दरम्यान पे स्केल राहणार आहे. त्याचबरोबर या मित्रांनो तुम्हाला वर नमूद केलेल्या पदसंख्येमध्ये आरक्षणामध्ये काही बदल होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर स्पर्धात्मक पर्याय रद्द करणे, बदल किंवा अंशतः रद्द करणे हे सर्व अधिकार या ठिकाणी शासनाला राखीव राहणार आहे. त्या वयोमर्यादा असताना 18 ते 38 वर्षे आणि कास्टसाठी 63 वर्ष तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. त्याचबरोबर या ठिकाणी शासकीय नियमानुसार सर्व आरक्षण या ठिकाणी असणार आहेत. प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, माजी सैनिक, दिव्यांग खेळाडूंचं आरक्षण या ठिकाणी असणार आहे. शैक्षणिक पात्रता बैठकीमध्ये शैक्षणिक पात्रता किमान या ठिकाणी 10वी पास असणं या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी चालू शकता. फीचा विषय फी असणार ओपनसाठी 100 रुपये फी, कास्टसाठी 900 रुपये फी राहणार. ओके, तर ही होती मित्रांनो शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळेमध्ये या ठिकाणी पदभरती. मित्रांनो, व्हिडिओसाठी लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवरती सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. धन्यवाद.